तर केराटोकोनसमध्ये नेमकं काय होतं, पेशंटना काय सिम्पटम्स येतात ह्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊ. केराटोकोनसमध्ये काय होतं, बुबुळाचा आकार प्रोग्रेसिव्हली बदलत जातो. ग्रॅज्युअली हळूहळू बुबुळाचा आकार बदलत जातो आणि ज्यामुळे सिलेंड्रिकल नंबर जो असतो तो कंट्रोलच्या बाहेर वाढायला सुरुवात होते आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ विजन आणि मग क्वांटिटी ऑफ विजन हे दोन्ही हळूहळू करून कमी व्हायला सुरुवात होते. तर बेसिकली हे ग्रोईंग एजमध्ये जास्त प्रमाणात दिसतं. म्हणजे साधारणपणे टीन्समध्ये किंवा अर्ली टीन्स किंवा वयाच्या 5व्या 6व्या वर्षाच्या नंतर हे जास्त प्रमाणात दिसायला मिळतं. वाढायला. ज्या लोकांमध्ये ॲलर्जी असते, डोळ्याची ॲलर्जी, त्या लोकांमध्ये बऱ्याच वेळेला हे साईड इफेक्ट म्हणून, ॲलर्जीचा साईड इफेक्ट म्हणूनही दिसतं. आणि मी असंही ऐकलं की ज्यांना आय रबिंगची सवय आहे, म्हणजे जे डोळे सारखं चोळतात, बऱ्याचदा ॲलर्जीमुळे, पण काही लोकांना सवयीमुळे पण ते चोळत असतात. तर अशा लोकांना सुद्धा हे वाढण्याची पॉसिबिलिटी असते किंवा प्रोग्रेशन फास्ट होण्याची पण शक्यता असते. सो आता समजा, एक तर पहिली गोष्ट आय थिंक आजकाल हा ट्रेंड आहे की तुम्हाला कमी दिसायला लागलं की पहिल्यांदा आपण चष्म्याच्या दुकानात जाऊन चष्म्याचा नंबर चेक करतो. त्यांना बरं दिसत असेल तर मग तोच वापरतो. अगदी तुम्हाला त्रासच व्हायला लागला तर मग तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाता आणि नंबर चेक करता. आणि याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की हा मिस होतो, अर्ली जो केराटोकोनस आहे. तर चष्म्यानं तुम्हाला जर क्लॅरिटी अगदी 100% नसेल आणि नंबर तुमचा सारखा बदलतोय, तर हे एक साईन आहे की तुम्हाला काहीतरी आजार. त्यामुळे नंबर सारखा बदलणं हे काही म्हणजे इट इज नॉट अ सिम्पल सिम्पटम, इट कॅन बी अ सिरियस सिम्पटम फॉर डिसीज. दुसरं मला वाटतं रात्रीसुद्धा लाईट असा स्प्रेड व्हायला हा एक बऱ्याच लोकांना जाणवायला लागतो आणि असं झालं तरी लगेच दाखवणं गरजेचं आहे. इनफॅक्ट माझं तर असं प्रामाणिक मत आहे की जर या वयामध्ये कोणी असतील मुलं ज्यांना चष्म्याचा नंबर अचानक आलेला आहे, तर डेफिनेटली फक्त ऑप्टिकल शॉपमध्ये डोळे दाखवण्याच्या जागी तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करून घ्या की वेगळं काही घडत नाही. येस.